You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. लोकोत्सव समिती नायगाव यांच्या वतीने अयोध्यावरून येणाऱ्या अक्षदा पूजन करण्यात आले आहे. नायगाव तालुक्यातील आलेले अक्षदाचे पूजन आज सकाळी बालाजी मंदिर नरसी येथे करण्यात आले आहे. नियोजित कार्यक्रमात नरसी येथे आलेले अक्षदाचे फटाक्याच्या आतषबाजी लावून भगवान बालाजी मंदिर संयोजक समिती यांनी स्वागत केले आहे. यावेळी लोकोत्सव समितीचे मुख्य संयोजक गणेश पाटील कुंदुरके, माजी जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे, श्रीराम सावकार मेडेवार, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत सोनखेड, वसंत मेडेवार. भगवान बालाजी मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राच्या या स्थापनेच्या 22 जानेवारीला होणाऱ्या महोत्सवामध्ये आपण सर्वजण सामील व्हावे यासाठी आम्ही या ठिकाणी निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि जे 400 वर्षापासून आपलं अयोध्येमध्ये श्रद्धास्थान प्रभू रामचंद्राचं मंदिर स्थापन व्हावे ही 400 वर्षापासूनची आपल्या सर्वांची हृदयातून इच्छा होती. ती आज मोदी साहेबांच्या माध्यमातून ती पूर्ण होत आहे. आणि 22 जानेवारीला आपल्याला आपल्या घरामध्ये आपण जसं दीपावली साजरी करतो दरवर्षी, तसं दीपोत्सव घरापुढे रांगोळ्या काढून आपल्याला आनंद उत्सव साजरा करायचा आहे. म्हणून हे निमंत्रण देण्यासाठी मी आज श्रीराम सावकार मेडेवार व सर्व मेडेवार परिवाराला निमंत्रण देण्यासाठी आज भगवान बालाजी मंदिरामध्ये उपस्थित झालो. आणि या निमित्ताने जे जे भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी नम्र या ठिकाणी आज त्यांनाही निमंत्रण देतोय की आपणही ज्यांना अयोध्येला जाणं शक्य आहे त्यांनी अयोध्येला यावं, आणि ज्यांना अयोध्येला येणं शक्य नाही त्यांनी आपल्या घरामध्येच अयोध्या आहे असं या ठिकाणी आम्ही त्यांना प्रतिकात्मक आज या ठिकाणी त्यांना फोटो देत आहोत. आपण आपल्या घरामध्ये ती साजरी शुभनिमित्त रामचंद्र मंदिराच्या वितरित झालेल्या आहेत. सर्वांनी आपल्या घरी रामचंद्राचं पूजन करून दीपोत्सव साजरा करावा. ज्यालाही शक्य आहे त्यांनी अयोध्येला येऊन आनंदोत्सवात सहभागी व्हावं. मी नरसी मंदिरामध्ये 22 तारखेला दीपोत्सव ठेवलेला आहे. आणि दीपोत्सवाला ज्याला जाता येत नाही त्यांनी इथं येऊन रामचंद्र सेवेचा लाभ घ्यावा. तसेच त्या दिवशी दिवसभर प्रसाद वितरण राहील तर ते प्रसाद ग्रहण करावा व रामचंद्राचरणी आपली श्रद्धा अर्पित करावी. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.